सोमवारी रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली। 100 वर्षात कधीही न पडलेला इतका पाऊस मे महिन्यात 26 मे रोजी सोमवारी मुंबईत झाला। तर सोमवारी रात्री पालघर जिल्ह्यात देखील जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला आणि याच पावसामुळे पुन्हा एकदा येथील घरे, शाळा यांचं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आसवे पाटीलपाडा येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झालंय। या वादळात शाळेचे 5 पत्रे उडून गेले असून शाळेच्या आवारातील पाण्याची टाकी आणि घोणेही खाली कोसळले आहे। वादळाच्या या अचानक आलेल्या तडाख्यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये ठेवलेले शैक्षणिक साहित्य पाण्यात भिजले। एकंदरीत या शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आलंय। तर या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शाळेतील पाण्यात भिजलेले साहित्य त्यांनी बाजूला केलं आहे। तर त्याच वेळी शाळेच्या शिक्षिका व केंद्र प्रमुखांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरते प्लास्टिक पत्रे लावण्याची त्यांनी व्यवस्था केली। तसेच आसवे पाटीलपाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गुरोडा यांनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी सांगितलं की शाळेचे उडालेले पत्रे लावणे आणि इतर रिपेअरिंगची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने केली जातील असे आश्वासन त्यांनी दिलं आहे। आज जिल्हा परिषद शाळेची शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा आल्यामुळे ही शाळेची अवस्था अशी झालेली आहे की छतावरचे सर्व पत्रे उडवलेले आहेत आणि जी आजची परिस्थिती आहे ती शाळेच्या दप्तर असेल किंवा मुलांचं खेळणं वगैरे जे असेल ते आणि त्याचप्रमाणे आमच्या शाळेचा प्रोजेक्टर होता तो पण पाण्यामुळे भिजून गेलेला आहे, फॅन भिजून गेलेला आहे। अशी बरीचशीच आमच्या जिल्हा परिषद शाळेची नुकसान झालेली आहे। तरी आम्ही ग्रामपंचायतीकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानंतर मी ग्रामस्थांना पण आवाहन करेन की शाळेसाठी जे काही मदत होईल ती करावी। मात्र या नैसर्गिक आपत्तीतून ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि शाळेसाठी त्यांनी घेतलेली जबाबदारी निश्चितच कौतुकास्पद आहे। मात्र शाळेच्या दुरुस्तीच्या कामात प्रशासनानेही तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे खंडित होणार नाही। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।